राज्यात लाडक्या बहिणीची संख्या ही 2.5 कोटीपर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे आता ज्या बहिणींनी अर्ज केलेत त्या अर्जाची छाननी होणार आहे। त्या छाननीत निकषात न बसणाऱ्या बहिणी आढळून आल्या तर त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे। असा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतलाय, जेणेकरून ज्या खरंच गरजू आहेत त्या गरजू बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे सगळं करण्यात येणार आहे। दरम्यान आता यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत। लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी असेल तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना सोडावा लागणार आहे, कारण आजपासून म्हणजेच मंगळवारपासून घरोघरी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत। 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याच पडताळणीत निष्पन्न झालं तर तुम्हाला थेट अपात्र करण्यात येणार आहे। महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी ऑनलाईन बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन 4 चाकी वाहनं आहेत किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेत। तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे, दीर अथवा घरातील इतरांच्या आणि लाभार्थी महिला पती मुलांसोबत वेगळी राहत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे।